नमस्ते, मी नितीन इंद्रराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचा प्रवक्ता म्हणून आपल्याशी संवाद साधला। काल देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांनी भाजपाच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याबद्दल अनुद्गार काढले आणि त्याबद्दल काही नेत्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या माध्यमांकडून। तर त्याच्यामध्ये धनंजय मुंडे असे बोलले की जर अमित शाह साहेब सांगत असतील तर त्यामध्ये काहीतरी तथ्य असेल। कोण बोलतं हे? धनंजय मुंडे। धनंजय मुंडे, तुम्ही मला ओळखत असाल, मी नितीन देशमुख। मी ज्यावेळी वॅक्स म्युझियम लोणावळा यांच्या माध्यमातून मेणाचे पुतळे बनवण्याच्या उपक्रमामध्ये सहभागी होतो आणि त्यावेळी मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, यशवंतराव चव्हाण साहेब, आशा भोसले अशा काही सेलिब्रिटींचे आम्ही पुतळे बनवले होते आणि पुतळे बनवत असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचाही पुतळा बनवण्याचं आमचं म्युझियमच्या माध्यमातून आमचं ठरलं होतं। त्यावेळी आपणास ही खबर लागली की गोपीनाथ मुंडे साहेबांचा मेणाचा पुतळा बनवतोय आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचं त्यावेळी निधन झालं होतं अपघाती आणि त्यानंतर या कालावधीमध्ये काही अल्प कालावधीमध्ये आम्ही पुतळा बनवण्याचं ठरवलं। त्यावेळी तुम्ही मला बंगल्यावरती बोलवलं आणि मला दम देऊन सांगितलं, जर गोपीनाथ मुंडे साहेबांचा मेणाचा पुतळा बनवलास तर माझ्याशिवाय वाईट कोण नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचा मेणाचा पुतळा बनवला। म्हणजे स्वतःच्या सख्या चुलत्यांबद्दल, सख्या काकांबद्दल धनंजय मुंडेंची ही प्रतिक्रिया महाराष्ट्राला कळली पाहिजे। धनंजय मुंडे, मी जे सांगतोय ह्याच्यामध्ये तथ्य आहे की नाही तुम्ही हे सांगा आणि जर तुम्हाला एवढं तथ्य असत्य ह्या गोष्टीमध्ये जर उलगडा करायचा असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 72,000 कोटीचा जो काही सिंचन घोटाळा झाला त्याच्यामध्ये आपले नेते अजित पवार आणि सुनील तटकरे साहेबांचं नाव घेतलं होतं, त्याच्यामध्ये तथ्य आहे का? म्हणजे धनंजय मुंडे, हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचा पुतळा तुम्ही का बनवून दिला नाही? ह्याच्या मागे उद्देश काय होता तुमचा? ह्याच्या मागे उद्देश कदाचित तुम्हाला असा असेल की काकांची प्रतिमा ही आपल्यापेक्षा कित्येक पटीने मोठी आहे, लोकनेते म्हणून आहे। आज तुम्ही जर पंकजा मुंडेंबरोबर ताई, माझी पंकू ताई, हे जे काही नौटंकी करताय ना, ही सगळी नौटंकी ही पूर्ण महाराष्ट्राला दिसून येते आणि आम्ही तर त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत। तुम्ही कशा प्रकारे मला दमबाजी केली होती की गोपीनाथ मुंडे साहेबांचा मेणाचा पुतळा बनला नाही पाहिजे का? तर गोपीनाथ मुंडे साहेबांचा मेणाचा पुतळा बनला तर कुठेतरी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांच्या बद्दलची जी क्रेज आहे ती अधिक वाढीला नेईल आणि त्यामध्ये धनंजय मुंडे नावाचं एक कुठलं तरी एक छोटंसं पात्र आहे हे झाकलं जाईल। म्हणजे स्वतःच्या चुलत्याबद्दल असूया असणाऱ्या मनात असणाऱ्या नेत्यांनी गुरुपौर्णिमेमध्ये अजित पवार माझे गुरु आहेत आणि गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल जे काही उद्गार काढले हे सगळं खोटं आहे। फक्त वाकून नमस्कार करणं, साष्टांग नमस्कार करणं हे सगळं खोटं आहे। ह्यामध्ये काही तथ्य आहे की नाही हे महाराष्ट्राला कळू द्या आणि माझं तर म्हणणं आहे, तुम्ही जर दम दिला नसेल, गोपीनाथ मुंडे साहेबांचा मेणाचा पुतळा बनवायला नाही पाहिजे आणि कुठेतरी बनवला तर माझ्याशिवाय वाईट कोण नाही, हे खरं आहे की नाही, ह्यात तथ्य आहे की नाही हे एकदा महाराष्ट्राला सांगा। त्यानंतर आपण कुठल्या गोष्टीमध्ये तथ्य असत्य आहे याबद्दल आपण त्याबद्दलचं डिबेट करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।